खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शॉकिंग न्यूज आमच्या मुक्ताईनगर तर फॉरेस्टला लागून आहे. पण कधी असं वावर झालेला नाही, पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय. मधल्या काळात विधानसभेतील जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपला विशेष कार्यक्रम झालेला आहे. पण आता ह्या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते. म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असतील, स्वतः सगळं ठाण बांधून आहे. 15-20 मिनिटांमध्ये त्याचा रेस्क्यू होऊन जाईल. गेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चालणाऱ्या व्यक्तीला दिसला. त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापाशी जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही. आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे. बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जर पाथ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे. तो सध्या बेशुद्ध इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परत बिबट्या जे आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचंय. एकटे दुकट्याने बाहेर पडायचं नाहीये. खाली बसून शौच वगैरे जायचं नाहीये. तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे. या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झाले नाही, कुणी जखमी वगैरे काही नाही. आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तो आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते. आलो त्यावेळेस तो एकदम समोर दिसला. त्या कारणाने मग सर्व मशागत करत होते. आपला माणुसकी म्हणून आपलं काहीतरी एक काम होतं की आपण मदत करावी. म्हणून त्यासाठी मी पण एक आपल्या एस टी महामंडळाच्या तर्फे का होत नाही असं का समजत नाही, त्या हिशोबाने का होत नाही मी मदत करण्यात जाऊ. आपलं काय नाव? माझं नाव सूरज भागवत सोनवणे. मॅडम, काय सांगाल? अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. सुटकेचा श्वास नागरिकांनी घेतलेला आहे. त्यांनी देखील घेतलाय आणि आम्ही देखील घेतला आहे. कारण जे काही नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केले, प्रशासनाने सहकार्य केले, या सर्वांच्या मदतीने सुखरूपपणे आपण बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे. सो थँक्स टू ऑल. पण कुठेतरी वन विभागातील जे पाणवटे आहेत किंवा पाण्यासाठी भटकंती होत आहे का? हा बिबट्याचा वावर थेट आज शहरामध्ये आलेला आहे बिबट्या. आपण जंगलामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी टाकतच असतो, परंतु कधीतरी रस्ता चुकून तो आलेला असावा. कारण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ही पहिलीच घटना आहे की शहरामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे. काय उपाययोजना करणार आहात? हीच उपाययोजना करणार आहे की माझ्या जंगलाला लागून जितके काही गावं आहेत त्या लोकांना जनजागृती करणं, ग्रामपंचायती थ्रू पत्रकं वाटणं, लहान मुलांची काळजी कशी घ्यावं हे सांगणं. कारण माझ्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा घटना ह्याच आहेत की जे जंगलाला लागून गावं आहेत तिथे तो रात्रीचा येतो आणि पुन्हा जंगलामध्ये जातो. त्याच्यामुळे त्याला पकडता येत नाही. आता हे रेस्क्यू ऑपरेशन आपण आता शहरात होता, तो सगळ्यांच्या जीवाला धोका होता म्हणून रेस्क्यू केलं. घटनेमध्ये मॅडम आमदार देखील जखमी झाल्याची माहिती मिळते. नाही नाही, मी आता जस्ट भेटून आले आमदार साहेबांना. ते व्यवस्थित आहेत, परंतु त्यांनी पण बरंच सहकार्य केलेलं आहे बिबट्याला रेस्क्यू करायला. बिबट्याचं वय पावणे 2 ते 2 वर्ष दिसून येत आहे आणि मी प्राथमिक तपासणी केलेली आहे, त्याला कुठे इजा झालेली नाही.